लोक म्हणतात मला काही लक्षातच राहत नाही, पण मी 100% सांगते माझ्या लक्षात आहे. मी कालच ही रूम जोरदार साफसफाई केलीये. मग आता काय झाडू बिडू काढायची गरज नाही. काय बोलाव या माणसाला, साधी बेडशीट पण नीट लावली नाही. वा 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 वा. मी स्वप्नात तर नाही ना? एवढे पैसे, एवढे पैसे माझ्याकडे असते तर मला कधीच काम करायची गरज लागली नसती. घेऊ काय याच्यातली थोडीशी? म्हणते असा विचार पण मनात आणू नकोस. दुसऱ्याच्या पैशाला हात लावशील ना तर देव हात कापाय बी कमी करणार नाही. पण मग एवढे पैसे आले कुठून? हे काय नाही, आत्ताच्या आत्ता आपल्या मीनाक्षी वहिनीला सांगायला पाहिजे. वहिनी, ओ वहिनी, ओ मीनाक्षी वहिनी. मीनाक्षी, जाऊन आराम करावासा वाटत असेल तर आराम कर. होय. आणि काही खावंसं वाटतंय का? नाही. सांगायला संकोच करू नकोस हा. होय, सांगेन नक्की. मीनाक्षी वहिनी, ओ मीनाक्षी वहिनी, मॅडम, मीनाक्षी वहिनी, मीनाक्षी वहिनी, माझ्या बरोबर चला. वनिता, काय झालं एवढं ओरडायला? अहो पैसे पैसे, लय पैसे आहेत बेडरूम मध्ये वरती. चला चला. कुठे चला? अहो ती हातातली कामं ठेवा आणि पहिले माझ्या बरोबर चला. चला. वनिता, नक्की काय झालं सांगणार आहेस का? अहो ते आपले तेजस भाऊ आहेत ना, त्यांच्या खोलीतले पैसे आहेत. मग असू देत की, त्यांचे असतील पैसे. हा, एवढे पैसे? अहो मी माझ्या अख्ख्या जिंदगीत एवढे पैसे बघितले नाही. अख्ख्या बेडवर नुसता नोटांचा समुद्र आहे, समुद्र. ते काय एवढे श्रीमंत आहेत का? हा, तू काय म्हणतेस तुला कळतंय? तुम्ही माझ्या संगतीला चला आणि बेडवरचा नोटांचा समुद्र बघा. मग तुम्हाला विश्वास बसल का मी काय सांगते ते. ते ठेवा हातातलं सगळं आणि चला पटापटा. चला लवकर. मीनाक्षी, चल जाऊन बघून येऊया. नाहीतर ही स्वतः काम करणार नाही आणि आपल्यालाही करू देणार नाही. अहो चला वहिनी लवकर. हो, हीच गाय. चला ना. सावकाश उठ. हो. चला 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 लवकर. चला चला चला. ये मीनाक्षी वहिनी या, या लवकर या. मॅडम या 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 या. अहो हे समज बघून तर मला काय करावं तेच समजत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला भी हित बोलवलंय. नंतर म्हणाल वनिता तू विसरतेस. वनिता, काय झालं? का आरडाओरडा करतेय? या या स्वतः तुम्ही बी या 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 या. आणि बघा बघा हे समज बघा, पैशाचा समुद्र कसा असतोय ते बघा. हा, बघितलं का?
असंच असंच माझं बी झालत. तुम्ही आता या पैशाकडे कसं टकाटका बघताय तसंच मी आम्ही बघत होते. अहो मला तर काय करावं आणि काय नाही करावं तेच कळत नव्हतं. आता एवढ्या पैशाच्या गड्ड्या आपण फक्त पिक्चर मध्येच बघतो नाही का? हा अहो एखाद्या माणसाच्या समोर एवढा पैसा आल्यावर त्यांनी काय करावं, काय करायचं सांगा. हा अगं काय करायचं आम्हाला काहीच कळत नाही ग वनिता. मग वनिता तूच सांग आता काय करायचं. आज तुम्हाला काय करायचंय तुम्ही बघा, पण मला आहे ना या पैशांवर एकदा झोपून बघायचंय. तुम्हाला काय हरकत नसेल तर मी एकदा. नाही आमची काहीच हरकत नाही. वनिता हा पैशाचा समुद्र आहे की नाही, मग तू एकदा पोहूनच घे त्याच्यात. वय वय असंच करते. हा झालं पोहून पैशाच्या समुद्रात. वनिता हा तुझा समुद्र आणि हा पाहिला तू आम्हाला खालून धावत पळत वर बोलवलंस. आव 100% सांगते मी खरीच बघितलं होतं. मग काय झालं त्या समुद्राचं, आटला? नाही नाही अजून मी तो पैशाचा समुद्र माझ्या सामने दिसतोय डोळ्याच्या. जाऊ दे, काय झालं असेल माहितीये का, त्यांना पैशाच्या समुद्राची वाफ झाली असेल आणि उडून गेला असेल. अहो पण हे बघ स्वतःचं काम अर्धवट टाकलंयस आणि आम्हाला पण काम सोडून वर बोलवलंस. आई जाऊ द्या ना, आपल्याला माहितीये ना ती कशी आहे. वनिता तू मुकाट्याने तुझं काम कर. हा पुन्हा जर का असा घोळ घातलास ना तर याद राख. चल. अहो अहो मॅडम मीनाक्षी वहिनी, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी 100% सांगते मी खरंच पैसे बघितले होते. वनिता तू म्हणतेस तर तसं असेलही, पण हे बघ आता तू ह्याचा जास्त विचार करू नकोस, शांतपणे काम कर. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून पैसा गेला वाहून. कसा काय वहिनी मी खरं तेच सांगायले. अहो मी माझ्या या सौताच्या 2 डोळ्यांनी तो पैशाचा समुद्र बघितला होता. अख्खा पलंग पैशानी भरला होता. वनिता आता जाऊ दे ना तो विषय, तुला सांगितलेली कामं कर जा. अहो पण मला हे कळना झालंय का पैसे एकदम गायब झाले कसे काय, ते बी भूताटकी झाले म्हणे. हा नाही वहिनी मला माहितीये मी या गोष्टी विसरते कधी कधी, पण मी कधीच खोटं बोलत नाही, तुम्हाला माहितीये ना. अहो मी खरंच सांगते मी पैसे बघितले होते, पूर्ण पलंग पैशानी भरला होता. हा दादा तू काही जेवायची वाट बघू नको माझी, तू जेवून घे.
तुला आवडते ना वाटाण्याची उसळ, ती केली मी. हा जेवून घे. हा चल ठेवू का? हा. वनिता, वहिनी, मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का माझा गावचा भाऊ आलाय त्यो. हा लई मोठा माणूस आहे तो तिकडं. मग सारखा फोनवरच असतो या. अहो मुंबई म्हणून नका, पुणे म्हणून नका, नाशिक म्हणून नका, फार दिल्ली पासून फोन येतात त्याला. हा सारखा फिरतीवरच असतोय ना. वनिता, तू मला ह्याबद्दल आधी पण सांगितलंयस. आता परत परत त्यावरती चर्चा नकोय. तुला जी कामं सांगितली ती करायला घे जा. आणि हो, त्या पैशांबद्दल पुन्हा कुठेच काही बोलायचं नाही. तुम्ही कुठल्या पैशांबद्दल बोलायले? कुठे काय? काही नाही, काही नाही, नाही काही नाही. हा हे बघ, आणि आता इथली कामं करायला गे. हे काम झालं असेल तर गार्डन मध्ये काम कर जा. या पैशानं तर डोक्याला ताण आणून सोडलाय. काय करावं या पैशाचं? आजच्या आज आत्ताच्या आता हलवलं पाहिजे पैसे. या बायकोनी बॅग वर आणताना आज मेंदूचे लचके तोडल्यात. आता खाली जाताना गावलो. हो ग, आपदा करून ठेवायची. काय करावं? हे आणि काय, हे कुठून पडली वरून आंबा पडल्यावानी? ह्याच काय करायचं? पहिले बॅग उघडून बघायची त्यात काय हाय ते, आणि मग ठरवायचं कुणाला बोलवायचं का नाही बोलवायचं ते. वनिते, लय हुशार आहेस तू. हा, तुम्ही कोण? आपण कुठेतरी भेटलोय का? नाही, काय संबंध नाही. नाही नाही नाही, कसं? बघा तुम्ही म्हणजे बघा ते काय? आत्याही बोलत. मग आत्याबाईची लय वटवट असते, लय बोलते. अगं वनिते, किती उशिरा येते, काम किती लेट करते, रोजच लेट येते. टाइमावर येऊन मी बोलते, नुसती उशीर करते. कधी येते कधी जाते, तिचा काय पत्ता नाही, काम लेट करते. वनिते, अगं लवकर ये नुसती ओरडते. बॅगवाला कुठे गेला? जाऊ दे, आत्याबाई ओरडत असेल. हा आत्याबाई, आली आली आली.
काय झालं आत्याबाई? कुठे काय? तुम्ही ते गार्डन मध्ये मला काम करायला सांगितलं का नाही? हो मग त्याचं काय? पण ते अजून पुरं नाही झालं ना. अगं पुरं झालं नाही तर मग पुरं कर ना. इथे कशाला आलीस सांगायला? पण मग तुम्ही कशाला बोलवलंय मला? तर मी कशाला बोलवतेय तुला? तुम्हीच तर मग अशी हाक मारली ना. वनिता, तुला जर मी हाक मारली असते तर ती मला माहिती असते की नाही? ते पण बरोबरच आहे. पण मग ते का असं म्हणाले? कोण ते? अहो तेजस भाऊ म्हणाले का तुम्ही मला बोलावले? वनिता, तू एक काम कर. हं? तुला झेपत असेल ना तर काम कर, नाही तर घरी जाऊन आराम कर. उगाच माझं डोकं खाऊ नकोस. अहो आतेबाई, अहो आई, आतेबाई, ते तेजस भाऊ आहेत ना, जाताना काहीतरी घेऊन गेले. काय? हा, अहो बॅगेत काहीतरी घालून घेऊन गेले. वनिता, आता माझं खरंच डोकं पिकायला लागलंय बरं का? हा, चल निघ तू. आतेबाई, अहो तुम्ही आता जातेस की नाही? काम कमी आणि हिची बडबडच जास्त ऐकून. मीनाक्षी, तू सरबत घेशील ना? करून ठेवलंय. हा, अहो साहेब, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मीच तुम्हाला फोन करून बोलून घेणार ए होतो. बाबा, तुझी फालतूची बडबड राहू दे. त्या पैशाचं काय करायचं ते सांग. ते घरात पैसे ठेवले, स्वतःचाच गळा आवळल्यावानी वाटायला लागले आता. अहो साहेब, त्याच पैशांच्या कामासाठी तुम्हाला बोलावं होतं. आपल्याला जे पैशांचं टेन्शन होतं ते समजा मिटलंय आता. वरून फोन आला होता, आता आपलं कसलंही टेन्शन नाही. मला तू आपलं टेन्शनच कमी करून टाकलंय डायरेक्ट. ए बाबा पाके, ती पहिली पैशाची बॅग दे त्याला. आता पुढची काय प्रोसिजर आहे? आता हे पैसे ठरलेल्या टायमाला आणि तुम्ही दिलेल्या बँकेच्या अकाउंटवर जमा होतील. अरे वा पठ्या, ठीक आहे. मला आता पुढच्या कामाला लागायला हवं. मी निघतो साहेब आता. जा जा जा. पाके, डोक्याचं टेन्शन कमी झालंय आता. खरंच भाई. आता पुढचा काय प्लॅन? ते तुझा ऍक्टर कुठे आहे? आपल्याच ताब्यात आहे की. त्याला म्हणा आता स्क्रिप्ट पाठ करून ठेव. शेड्यूल पाठवतो तुला लवकरच लावून. चालेल भाई. चला. काय झालंय अभि? नाही, काही नाही, जस्ट जरा मेल चेक करत होतो. नक्कीच काहीतरी झालंय ना? अगं नाही, खरंच काय नाही. मग एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? नक्षी, ज्या क्लायंटकडनं मला सगळ्यात जास्त होप्स आहेत त्यांचा अजून काही मेलच नाही आलाय. मग तुम्ही पर्सनली त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा ना. नाही, मी त्यांना फोन केला होता. त्यांनी फोनही घेतला नाही आणि काही रिप्लायही दिला नाही. त्या डीलकडनं मी खूप होप्स ठेवून आहे मीनाक्षी. अभि, हे डील क्रॅक व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटतंय ना? अगदी मनापासून वाटतंय. मग काळजी नका करू, तुमच्या मनासारखं होईल. अभि,
तुम्ही मगाशी आईस्क्रीम नाही खाल्लत ना? सगळ्यांनी खाल्लं, तुमचंच राहिलंय. मी घेऊन आलीच. बायको वा, तू भी आईस्क्रीम खाते का? काही प्रॉब्लेम आहे? सॉल्व करणार आहे? अगं आईस्क्रीम खा, 2 चमच आगावच खा. तसं बी लय आनंदाची बातमी आहे ना. आनंदाची बातमी हम्म, तुझ्या? माझ्या, तुझ्या नंदीचं लग्न आहे का आता लवकरच.